200 युनिट मोफत वीज. प्रवीण पडवेकरांच्या त्या श्रद्धांजली होर्डिंग पासून चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवारांच्या एकाकी लढ्यापर्यंतचे संपूर्ण राजकारण बघणार आहोत खबरकट्टा लय भारीच्या या व्हिडिओमध्ये. काय आहे वीज बिलाचे संपूर्ण राजकारण? देशातील अनेक राज्यात घरगुती वापराची वीज मोफत दिली जात आहे. अशात विद्युत निर्मितीचं माहेरघर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील वीज उत्पादक जिल्ह्यांना 200 युनिट वीज मोफत मिळावी याकरता विदर्भातील आमदार किशोर जोरगेवार यांचा एकाकी लढा सुरू आहे. चंद्रपुरातून निघालेल्या 200 युनिट मोफत विजेचा आवाज आता त्यांनी राज्यभरात पोहोचवलेला आहे. देशात पहिल्यांदा ही मागणी करणारा चंद्रपूर जिल्हा ठरलेला आहे. 2017 ते 2018 मध्ये 200 युनिट वीज मोफत देण्याची मागणी चंद्रपुरातून उठली होती. त्याचे कारण ठरले चंद्रपुरातील कोळशावर आधारित औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र. चंद्रपुरातील या केंद्रात औष्णिक वीज निर्मिती केली जाते. त्यामुळे जिल्ह्यात प्रदूषणाच्या पातळीने मात्र उच्चांक गाठलेला आहे. त्याचे दुष्परिणाम येथील नागरिकांना भोगावे लागत आहे. त्यामुळे आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपुरात मोहीम राबवत येथील नागरिकांना घरगुती वापराची 200 युनिट वीज मोफत देण्यात यावी यासाठी लढा उभारलेला आहे. या मागणीसाठी त्यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले. या मागणीसाठी 1 लाख नागरिकांच्या स्वाक्षरीचे पत्रही त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले होते. 2019 मधील निवडणुकीत किशोर जोरगेवार अपक्ष म्हणून तब्बल 71,000हूनही अधिकच्या मताधिक्याने विजयी झाले. या निवडणुकीत बीजेपी वगळता सर्व उमेदवारांच्या जमानती जप्त झाल्या. प्रचंड मोठी लाट असतानाही अपक्ष आमदार म्हणून जोरगेवार देशाच्या इतिहासात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर मुंबईमध्ये झालेल्या पहिल्याच विधिमंडळ अधिवेशनात त्यांनी चंद्रपूरकरांना 200 युनिट वीज मोफत देण्याचा मुद्दा उचलून धरला. त्यानंतर प्रत्येक अधिवेशनात ते ही मागणी रेटून धरत आहेत. याचा परिणाम तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारवर दिसू लागला होता. तेव्हाचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या मागणीबाबत सकारात्मकता दाखवत राज्याला 100 युनिट वीज मोफत देण्याबाबत आराखडा देखील तयार करण्याच्या सूचना ऊर्जा विभागाला देण्यात आल्या होत्या. अशात लगेचच कोरोनाचे संकट राज्यावर कोसळले आणि अर्थव्यवस्था डबघाईस आली. या संकटाशी लढताना पुन्हा एकदा वीज मोफत देण्याचा विषय थंड बस्त्यात पडला. कोरोनाच्या संकटातून राज्य सावरलं. पूर्वीप्रमाणे जनजीवन रुळावर आलं. राज्याची आर्थिक परिस्थिती देखील सुधारली. मात्र याच दरम्यान महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी नव्याने स्थापित झालेल्या शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देत जोरगेवार यांनी पुन्हा मोफत विजेच्या मागणीसाठी नव्याने पाठपुरावा सुरू केला. विद्यमान सरकारवर मात्र याचा परिणाम होताना दिसत नसल्याने मागील वर्षी झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर आमदार जोरगेवार यांनी सत्तेत राहून सत्तेविरोधात आंदोलन केले. जोरगेवार यांनी स्वतः मोटारसायकल चालवत 3000 मोटारसायकलचा मोर्चा काढला. चंद्रपूर ते नागपूर हिवाळी अधिवेशन असा हा दुचाकी मोर्चा होता. या मोर्चाने पुन्हा एकदा राज्याचे व राज्य सरकारचे लक्ष या मागणीकडे वेधले. नुकत्याच राज्याला वीज देऊन आम्ही पाप करतोय का अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. सध्या त्यांनी राज्यातील सर्व वीज उत्पादक जिल्ह्यांना घरगुती वापरातील 200 युनिट वीज मोफत देण्यात यावी ही मागणी रेटून धरली आहे. आता त्यांच्या या लढ्यात वीज उत्पादक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचा आणि नागरिकांचा पाठिंबा मिळण्याची गरज आहे. विदर्भात सर्वाधिक वीज निर्मिती होते. त्यातून होणाऱ्या प्रदूषणाने विदर्भीय जनतेचा श्वास गुदमरत आहे. संपूर्ण राज्याला वीज पुरवठा करणाऱ्या या जिल्ह्यांची बत्ती मात्र नेहमीच गुल असते. मात्र चंद्रपूर विधानसभा लढवण्यास इच्छुक असलेले काँग्रेसचे माजी नगरसेवक आता याच 200 युनिटच्या मुद्द्यावरून चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात असताना स्वतः प्रवीण पडवेकर आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. पडवेकर यांनी महापालिकेची परवानगी न घेता शहरात होर्डिंग लावले आणि त्यात बनावट QR कोडचा वापर केला. या कारणामुळे यंग चांदा ब्रिगेडने महापालिका आयुक्ताकडे तक्रार केली असून लवकरच होर्डिंग छापणाऱ्या पडवेकर आणि शिवपार्वती प्रिंटरवर गुन्हा दाखल होऊ शकतो. पडवेकर यांनी
200 युनिटचे आश्वासन जोरगेवार विसरल्याचा आरोप करणारे पोस्टर संपूर्ण शहरामध्ये लावले होते, परंतु महापालिकेच्या आवश्यक परवानगीशिवाय हे होर्डिंग लावल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. पडवेकर यांच्यावर बनावट QR कोडचा वापर केल्याचा आरोपही करण्यात आला असून त्यामुळे प्रकरण मात्र अधिकच गंभीर बनले आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून 200 युनिटचे भूत जोरगेवार यांच्यापासून इतक्या लवकर सुटणार नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचा तपास चालू असून याचे काय परिणाम होतील याच्याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागलेले आहे. राजकारणातील या नव्या वळणामुळे चंद्रपुरातील वातावरण अधिक तापले आहे. या संदर्भात माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. महापालिकेकडे परवानगी मागितली होती. हे संपूर्ण प्रकरण शिव-पार्वती प्रिंटरशी संबंधित असल्याचे प्रवीण पडवेकर यांनी सांगितले आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आत्ताच सबस्क्राईब करा खबरकट्टा लय भरीला. धन्यवाद.